अल्लू अर्जुन यांच्या पुष्पा चित्रपटामुळे एका महिलेचा नाहक जीव गेलाय। एवढेच नाही तर त्या महिलेचा लहान मुलगा देखील अत्यंत गंभीर जखमी आहे। त्यामुळे या महिलेच्या पतीने अल्लू अर्जुन यांच्यावरती FIR दाखल केली। पण नेमकं असं काय झालं? पुष्पा चित्रपटामधील अल्लू अर्जुन यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। चला सविस्तर पाहू। 4 डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचं स्क्रीनिंग होणार होतं। म्हणजेच की त्या दिवशी पुष्पा 2 चित्रपटाचा पहिला शो दाखवणार होते। हा पहिला शो पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमा झाली होती। पण त्यामध्येच 39 वर्षीय रेवती नावाची महिला पुष्पा 2 चित्रपट पाहण्यासाठी आपले पती आणि 2 मुलांबरोबर आली होती। पिक्चरच्या चित्रपटाची तिकीटेही फुल होती आणि सर्व काही व्यवस्थित चालू होतं। पण 39 वर्षीय रेवतीला काय माहिती होतं, आज हा तिच्या जीवनाचा शेवट होता। हैदराबादमधील संध्या थिएटरसमोर सर्व काही व्यवस्थित चालू होतं, परंतु गोष्ट तिथे बिघडली। त्यावेळी पुष्पा चित्रपटामधील अभिनेता अल्लू अर्जुन हा त्या थिएटरमध्ये आला आणि त्याच वेळेस घडलं भयंकर कांड। कारण की अगोदरच लोक अल्लू अर्जुनचा फर्स्ट शो पाहण्यासाठी थिएटरमध्ये आले होते आणि त्यामध्येच अल्लू अर्जुन यांची त्या थिएटरला एंट्री होते। त्यामुळे अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी गर्दी एवढी प्रचंड प्रमाणात झाली होती, त्यामध्ये धक्काबुक्की झाली आणि चेंगारेंगी झाली। आणि याच लोकांच्या चेंगारेंगीमध्ये 39 वर्षीय रेवती ही गर्दीमध्ये खाली पडली। तिचाच हात धरून चाललेला तिचा लहान मुलगा देखील त्या गर्दीमध्ये खाली पडला। चेंगारेंगीमुळे रेवती आणि तिचा लहान मुलगा गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु उपचारा अगोदरच रेवती यांनी आपले प्राण सोडले। तर त्यांचा लहान मुलगा ICU मध्ये ॲडमिट असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर सांगितली जाते। रेवतीचे पती मुक्तापल्ली भास्कर यांनी या सर्व घटनेसाठी अल्लू अर्जुनला गुन्हेगार ठरवलं आहे। त्यांचं म्हणणं होतं की जर अल्लू अर्जुननं अगोदरच सांगितलं होतं ते थिएटरमध्ये येणारे, तर या गर्दीपासून लोकांना वाचता आलं असतं। जेव्हा ही गोष्ट अल्लू अर्जुन यांच्या कानावरती पडली, तेव्हा अल्लू अर्जुन यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ अपलोड केला। त्या व्हिडिओमधून अल्लू अर्जुन म्हणाले, या घटनेमुळे माझं मन अत्यंत दुखवलं आहे। थिएटरच्या समोर असं काही घडेल याची मला कल्पना आली नव्हती। त्यामुळे मी त्या कुटुंबाला माफी मागतो। मी त्या कुटुंबाला भेटेल आणि माझ्याकडून जे काही होईल मी त्यांना आर्थिक मदत नक्की कराल। याशिवाय अल्लू अर्जुन हे देखील म्हणाले, जी महिला यामध्ये मृत्यू झाली त्यांच्या कुटुंबाला मी 25 लाखाची मदत करेल आणि मुलाचा जो काही उपचार असेल त्यासाठी मी सर्व पैसे खर्च करेल। याशिवाय थिएटरसमोर चेंगारंगीमध्ये झालेल्या सर्वांना आर्थिक मदत करणार असल्याचं देखील सांगितलं। या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने अल्लू अर्जुन थिएटर आणि त्यांच्या सिक्युरिटी गार्ड विरुद्ध FIR दाखल करून घेतली आहे। काय आपल्या जीवाची किंमत एवढी कमी आहे? एखाद्या ॲक्टरला पाहण्यासाठी आपण कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही। आज आनंदात असलेली फॅमिली, त्यांच्या घरातील एक व्यक्ती गेली आणि मुलगाही गंभीर जखमी। अल्लू अर्जुन जे पैशांची मदत करणारे ते त्यांच्या परिवारासाठी पुरतील का? या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतं? एक कमेंट करून नक्की कळवा।